पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात। यामध्ये आपल्या सोयीनुसार कार्यकर्त्यांचं पक्षांतर सुरू आहे। यामध्ये स्थानिक नेते त्यांच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी दुसऱ्या पक्षातील प्रबळ इच्छुकांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत। हिंगोलीचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची कालच मुंबईत बैठक झाली। या बैठकीत हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात आला। मात्र एकीकडे अजितदादांच्या नेतृत्वात मुंबईत बैठक सुरू होती, तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या हिंगोलीत सुरुंग लागला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष केशव दुबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात गोपाल दुबे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव दुबे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना पक्षाला बळ देण्याचं काम हे संबंधित पक्षाच्या मंत्र्यांनी करायला पाहिजे। ज्या प्रकारे इतर पक्षातील नेते प्रबळ उमेदवारांना आपल्या पक्षात आणत आहेत, त्याच प्रकारे संबंधित पक्षाच्या मंत्र्यांनी सुद्धा इतर पक्षातील प्रबळ उमेदवार हे स्वपक्षात आणून जास्तीत जास्त नगरसेवक कसं निवडून येतील याकडे लक्ष देणं अपेक्षित असताना हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ मात्र निवांत आहेत। ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचं म्हणत आहे, त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत आहेत। एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना हिंगोलीचे पालकमंत्री जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत, ते कुठे आहेत? त्यांना कार्यकर्ते शोधत आहेत, त्यांचा काही पत्ता लागत नाही। अशा महत्त्वाच्या वेळी झिरवाळ यांनी हिंगोलीत येऊन कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवणं अपेक्षित असताना झिरवाळ मात्र हिंगोली जिल्ह्यातून सध्या गायब आहेत। एकीकडे महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना, शिंदे गट हे नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मरगळ आलेली दिसत आहे। झेंडा मंत्री म्हणून नावलौकिक मिळवलेले नरहरी झिरवाळ आता तरी हिंगोली जिल्ह्याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देतील का, हे पाहावं लागेल।